नमस्कार. नमस्कार. जर मी लाईव्ह दिसत असेल तर कोणीतरी कमेंट करावी म्हणजे सुरुवात करता येईल मला. नमस्कार. आदिशक्ती तुळजाभवानी, महाराष्ट्राचं मर्दानी दैवत छत्रपती शिवराय, स्वराज्य संकल्पक राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब, स्वराज्य प्रेरक शहाजीराजे महाराज साहेब आणि आज ज्यांचा बलिदान दिवस आहे असे स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजीराजे यांना विनम्र अभिवादन. त्याचबरोबर माझे गुरु दुर्गमहर्षी सह्याद्रीपुत्र प्रमोदजी मांडे यांनाही विनम्र अभिवादन करतो. आणि आज पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव भागातील स्वीकृत नगर सदस्य माननीय संदीप भाऊ गाडे यांच्या संकल्पनेतून थेरगाव सर्वांगीण विकास व्याख्यानमालेअंतर्गत हे दुसरं पुष्प या ठिकाणी आज गोवण्याची संधी मला मिळाली. खरं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आज आपला देशच नव्हे, जगातील अनेक संस्था, भारतातील अनेक राज्य, विशेष करून महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबईसारखी शहरं ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती एका मोठ्या संकटाला सामोरं जात असताना कुठंतरी सामाजिक जबाबदारीचं भान माननीय संदीपजी गाडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवलं जाते. विशेष करून कोरोना विरुद्धच्या लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांना मदत करणं, कोरोना कालावधीमध्ये अनेक गोरगरिबांना मदत करणं, ते अन्नधान्य स्वरूपात असेल किंवा अनेक ज्या प्रकारे करता येईल त्या सर्व प्रकारे मदत करणारे माननीय संदीपजी गाडे यांच्या माध्यमातून आणि ही जी एक व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित केलेली आहे. विशेषतः थेरगाव असेल किंवा पिंपरी चिंचवड शहर असेल, आज शहर उद्योगनगरी आहे. त्याचबरोबर एक सर्वांगीण विकास साधण्यासाठी गाडे साहेबांच्या माध्यमातून जो हा उपक्रम राबवला जातो आहे, त्या उपक्रमामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या विषयांना हात घातला जातो आहे. प्रामुख्याने सामाजिक जबाबदारीचं भान असलेले अनेक विषय हाताळताना छत्रपती शिवरायांचा दक्षिण दिग्विजय, खरं तर छत्रपतींचं शिवचरित्र हाच या व्याख्यानमालेचा एक अंश आहे. छत्रपतींचं चरित्र जर पूर्ण अभ्यासायचं म्हटलं तर अनेक व्याख्याते अनेक वेगवेगळ्या पैलूंवरती बोलतात, पण आज छत्रपती शिवरायांचा दक्षिण दिग्विजय या विषयावरती मला व्यक्त होण्यासाठी या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. आयोजक माननीय संदीपजी गाडे यांचं पहिल्यांदा मी मनापासून ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर जी या सर्व कार्यक्रमामागची टीम आहे, माझे मित्र निखिलजी थोरवे व त्यांची टीम, जी फोरक्लॅप्स डिजिटल मीडिया कन्सल्टन्सी या माध्यमातून हे काम करते, खरखर त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. एक मराठी तरुणांनी समाजाभिमुख समाजाभिमुख कार्य करताना खऱ्या अर्थानं डिजिटल मीडियामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्वतःचं वर्चस्व तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. त्याचबरोबर एक निखिल थोरवेंसारखा आमचे मित्र की जे खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक मराठी तरुणांसाठी नवीन व्यवसायाचा या ठिकाणी सुरुवात करता येते, त्यांचंही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा माननीय गाडेसाहेब यांचं मी ऋण व्यक्त करून माझ्या विषयाकडे सुरुवात करतो. छत्रपती शिवराय आज महाराष्ट्राच्या तरुणांच्याही नव्हे तर सर्वांच्या मनामनातील दैवतस्थान. छत्रपतींना दैवतीकरण करण्याऐवजी छत्रपतींचा अभ्यास करून तरुणांमध्ये त्यातून काय आदर्श घेता येईल का या संकल्पनेतून ही व्याख्यानमाला राबवली जाते. आणि हीच व्याख्यानमाला राबवत असताना प्रामुख्याने ज्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की छत्रपतींच्या आयुष्यामधील वेगवेगळ्या घटनांचा आपण या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो. शिवचरित्रामधून आपण आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये छत्रपतींच्या आयुष्यातील बऱ्याच घटना पाहत असतो. प्रामुख्याने छत्रपतींच्या आयुष्यात स्वराज्याची स्थापना असेल, त्यांचं बालपण असेल, त्यांनी मावळातील किंवा जे सर्वसामान्य कुटुंबातील जे लढवय्ये मित्र एकत्रित घेऊन ज्या प्रकारे स्वराज्याची स्थापना केली आणि त्यानंतर आलेल्या संकटाचा सामना करून
जे स्वराज्य उभं केलं, त्या स्वराज्याच्या अनेक घटना, अनेक स्वराज्यावरती आलेले संकट असतील, ज्यात मग प्रामुख्याने अफजलखानाचं संकट असेल, शाहिस्तेखानाचं संकट असेल किंवा अनेक त्या प्रकारची संकट असतील, यांचा सामना करून पन्हाळ्यावरच्या वेढ्यामध्ये महाराज अडकले असताना स्वराज्यावर आलेलं संकट, अनेक घटनांचा प्रामुख्याने उहापोह करताना छत्रपतींच्या जीवनकालामध्ये एक महत्त्वाची घटना आहे दक्षिण दिग्विजय. कारण की आपल्याला एक ठराविक इतिहास शिकवला जातो आणि 4 ओळीमध्ये एखाद्या विषयाचा उल्लेख केला जातो किंवा फार फार तर एक अर्धा धडा एखाद्या विषयावरती असतो. परंतु छत्रपती दक्षिण दिग्विजय हा शिवरायांच्या चरित्रामधला एक ऐतिहासिक कलाटणी देणारा पार्ट आहे असं मी मानतो. आज अनेक शिवचरित्रकार असतील, समाजामध्ये अनेक शिवव्याख्याते आहेत की जे प्रामुख्याने छत्रपतींचे चरित्र अतिशय रंजक स्वरूपात किंवा एकदम प्रचंड मोठ्या शृंगारिक भाषेत मांडतात. पण खरं तर मी त्या मताचा नाही आहे. माझं म्हणणं असं आहे की सर्वांनी प्रामाणिकपणे शिवचरित्राचा जे तत्कालीन पुरावे आहेत, तत्कालीन संदर्भ आहेत, या सर्वांचा अभ्यास करून शिवचरित्र जे खरं आहे ते सर्वांसमोर मांडावं. अनेक गोष्टी रंजक स्वरूपाने सांगितल्या जातात. आज दुसरे छत्रपती संभाजीराजांचा जन्मदिन आहे आणि फेसबुकसारख्या किंवा सोशल मीडियावरती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अनेक पोस्ट फिरतात. त्यांची उंची एवढी होती, ते तोप उचलत होते, एवढ्या भाकरी खात होते वगैरे वगैरे वगैरे. पण मी खरं तर या गोष्टींच्या विरोधात आहे. कारण की अशा चुकीच्या माहिती तुम्ही पसरवणे, मी अनेक मित्रांना सांगत असतो की छत्रपतीच्या जीवनातला एखादा आलेख काढा, छत्रपतीच्या जीवनातील एखादा प्रसंग शोधा, त्यातला काही घटना, त्यातून आपल्या जीवनात काय घेता येईल, या गोष्टींचा निश्चितच सर्वांनी विचार करावा. म्हणून मी एक स्वतः गिर्यारोहक असताना, हिमालयातले अनेक शिखरं सर करत असताना कुठंतरी सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळतानाच हिमालयाचं हे वेळ लागलं होतं. आणि सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळताना दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांसारख्या परिसराचा स्पर्श माझ्यासारख्याच्या आयुष्याला झाला आणि मी या ऐतिहासिक थोडंसं विषयांकडे वळलो. प्रामुख्याने महाराष्ट्रातील गडकोट किल्ले, जलदुर्ग हे पाहत असताना कुठंतरी छत्रपतींचा इतिहास वाचण्याची एक उर्मी या ठिकाणी मिळाली. आणि इतिहास वाचताना ध्यानात आलं की छत्रपतींचं आयुष्य, छत्रपतींच्या स्वराज्य निर्मितीचा हा जो प्रवास आहे हा खूप आपण छोट्या प्रमाणात वाचतो. अतिशय निवडक साहित्यामधून हा समाजापुढे आलेला आहे. आणि सर्वसामान्य लोकांना भडकाऊ भाषणं देण्यापेक्षा जर अभ्यासक वृत्तीने एखादा विषय मांडता आला तर निश्चितच ते छत्रपतींवरचं प्रेम आपल्याला या ठिकाणी व्यक्त होईल असं मला वाटलं. म्हणून मी छत्रपतींच्या आयुष्याचे काही पैलू, त्यांच्या स्वराज्याच्या प्रवासातील काही घटनांचा अभ्यास करताना छत्रपतींनी फक्त किल्ले शिवनेरीवर जन्म घेऊन स्वराज्याचं तोरण बांधून तोरणा किल्ल्यापासून तर हा प्रवास राज्याभिषेकापर्यंत येऊन थांबतोय का? नाही आहे. छत्रपतींचा हा प्रवास खऱ्या अर्थानं आपण स्वराज्याचा राज्याभिषेक, ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकानंतरचा प्रवास हा खूप महत्त्वाचा आहे. कारण की स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या प्रकारे रोवली गेली, स्वराज्य ज्या एका भक्कम पायावरती उभं राहिलं, त्याच पायावरती स्वराज्य विस्तार हा प्रचंड मोठा झाला. आणि स्वराज्य विस्तार मोठा होताना छत्रपतींच्या भविष्यातील काही प्लॅनिंग्स, भविष्यातील काही घडामोडींसाठी छत्रपतीने तो दक्षिणेचा दिग्विजय करून ठेवला. दक्षिणेमध्ये मोठा अचाट पराक्रम राबवला आणि या पराक्रमाचा अभ्यास करण्याचं मला बळ किंवा या संदर्भात मार्गदर्शन दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांनी दिलं. त्यासाठी मला 2 ते 3 राज्य पालथी घालावे लागले. कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, या महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक असेल, या सर्व भागांमध्ये जाऊन तिथल्या किल्ल्यांचा अभ्यास करून त्या ठिकाणी असणाऱ्या छत्रपतींच्या इतिहासाला उजळणी देण्यासाठी किंवा त्या इतिहासाचा बारीक अभ्यास करण्यासाठी मला ती संधी मिळाली. आणि मी माझ्या सहकाऱ्यांसोबत त्या किल्ल्यांचा तंजावरपर्यंत, अगदी तामिळनाडूच्या जिंजीचा किल्ला, जे स्वराज्याचं 3रं तख्त, छत्रपती शिवरायांची पहिली राजधानी किल्ले राजगड, दुसरी राजधानी किल्ले रायगड आणि छत्रपती राजाराम महाराजांनी केलेलं तख्त जिंजीचं ही 3री राजधानी, या गोष्टी छत्रपतींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी मला अभ्यासनाचा या ठिकाणी विषय मिळाला आणि मी त्यातून पुढे गेलो. आणि आज तुमच्यासमोर जो विषय मांडणार हा तो खूप महत्त्वाचा आहे. खरं तर छत्रपती शिवराय यांचा उदय अतिशय प्रतिकूल परिस्थितीत झाला. विचार करा, कुठलंही अनुकूल अशी परिस्थिती होती, कुठलंही चांगलं वातावरण छत्रपतींच्या स्वराज्यासाठी नव्हतंच मुळात. भारतातच नव्हे तर महाराष्ट्रावरती एक गुलामगिरीचं राज्य होतं आणि या काळामध्ये सर्वसामान्य नागरिक ह्या सर्व त्रासांना कंटाळलेला होता. मुळातच महाराष्ट्रामध्येच किंवा आपल्या दक्षिण भारतामध्ये निजामशाही, आदिलशाही, बरीदशाही, इमादशाही, कुतुबशाही अशा शाह्यांच्या जोखडामध्ये हा महाराष्ट्र अडकला होता. आणि हा महाराष्ट्र अडकला असताना कुठेतरी यांच्या आतमध्ये एक चिंगारी, एक क्रांतीची ज्योत पेटवण्याचं काम तत्कालीन राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी छत्रपतींच्या स्वरूपात केलं आणि तो दिवा, स्वराज्याचा दिवा लावला. स्वराज्याच्या दिव्याचं रूपांतर एका मशालीत झालं आणि एका मोठ्या वडवानळामध्ये तो महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतभर मराठा स्वराज्य स्थापलं किंवा विस्तारलं.
अहत तंजावर तहत पेशावर आणि अटक से कटक असं महाराजांचं स्वराज्य पसरलं गेलं. ह्या सर्वांची मुहूर्तमेढ छत्रपतींनी स्वराज्याच्या राज्याभिषेकानंतर केली. कारण राज्याभिषेक झाल्यानंतर स्वराज्याचं विस्तार हा सर्वात महत्त्वाचा होता. मुळात त्या काळामध्ये छत्रपतींसाठी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे व जिजामाव साहेबांनी पूर्ण तयारी करूनच त्यांचं सर्व देखरेख केली होती. छत्रपती शिवाजीराजांचे वडील आदरणीय शहाजीराजे साहेब यांनी तर दुसऱ्या शाह्यांकडे चाकरी करत असताना आपल्या मुलांसाठी भविष्यातली एक तरतूद करून ठेवली होती. कर्नाटक प्रांतावर त्यांचा प्रचंड वचक होता आणि या सर्वांमध्ये दक्षिण दिग्विजयाची पार्श्वभूमी लपलेली आहे. मुळातच जेवढी काही इस्लामी आक्रमणं व्हायची, जेवढी काही वरची आक्रमणं, जी परकीय शासकांची आक्रमणं व्हायची, ही सगळी आक्रमणं उत्तरेकडून व्हायची आणि दक्षिणेमध्ये ह्यांना आड यायचं तर सह्याद्री किंवा हा जो मधला महाराष्ट्र आहे. पण आपल्या महाराष्ट्रामधल्या फंदफितुरीमुळे म्हणा किंवा महाराष्ट्रामधल्या अनेक घराण्यांमधल्या वादांमुळे कुणी या ठिकाणी एक क्षत्रिय अंमल बसू शकलं नाही. कधी निजामशाहीच्या अंडर, कधी आदिलशाहीच्या अंडर, कधी मोगलांच्या अंडर, अशा प्रकारे वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी आपल्या महाराष्ट्रावरतीच नव्हे तर दक्षिण भारतावरती किंवा संपूर्ण भारतावर राज्य केलं. पण छत्रपतींनी ही प्रेरणा देऊन या मराठी स्वराज्याचं रूपांतर भारतातलं सार्वभौम सर्व प्रजासत्ताक सर्वात मोठं स्वराज्य केलं. मला सांगताना अभिमान वाटेल की ज्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य भारतामध्ये आलं तर सर्वात शेवटी त्यांना पराभव करावा लागला 1818 साली मराठ्यांचा. आणि तत्कालीन 1759 साली ज्यावेळेस हाय टाईड ऑफ मराठा एम्पायर असं म्हटलं जातं, संभाजीराजांचे चिरंजीव छत्रपती शाहू महाराज, थोरले शाहू यांच्या काळामध्ये कटकपर्यंत प्रचंड मोठं साम्राज्य हे मराठी पसरलं होतं. याचा कुठंतरी पाया या दक्षिण दिग्विजयामध्ये लपलेला आहे असं मला वाटतं. कारण की स्वराज्य विस्ताराची संकल्पना छत्रपतींनी का राबवली, त्यातूनच भविष्यात हे स्वराज्य विस्तारत गेलं आणि ज्या शाह्यांच्या गुलामगिरीखाली महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारत होता, त्याच संपूर्ण भारतावरती एक हिंदवी स्वराज्य, एक मूळ हिंदूचं स्वराज्य या ठिकाणी छत्रपतींनी आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी ठेवलेलं आहे. दक्षिण दिग्विजय हा खऱ्या अर्थानं छत्रपतींच्या प्रेरणादायी दूरदृष्टीचा एक नमुना म्हणता येईल. साधारणतः 1665 ते 66 साली मिर्झा राजा जयसिंगांचं थोडंसं इतिहासाकडे जाताना ह्या गोष्टी अभ्यासाव्याच लागतात. कारण की जर त्या डायरेक्ट दक्षिण विजयाक जायचं असेल तर ह्या गोष्टींचा अभ्यास करणं निश्चितच गरजेचं आहे. 1665 ते 1666 या दरम्यान मिर्झा राजा जयसिंगाचं स्वराज्यावरती आक्रमण झालं आणि त्या दरम्यान पुरंदरचा तह झाला. महाराजांना मोठी यामध्ये अनेक किल्ल्यांची आपली संपदा गमावावी लागली आणि छत्रपतींना नाईलाजाने आग्र्याची भेट स्वीकारावी लागली. औरंगजेब बादशाचा वाढदिवसाचं निमित्त करून 12 मे 1666 साली औरंगजेबाचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाकरता छत्रपतींना आमंत्रण आलं होतं. खऱ्या अर्थाने छत्रपतींची इच्छा नसताना तत्कालीन परिस्थितीमध्ये स्वराज्यावर आलेलं ते क्रमण थांबवून स्वराज्याची होणारी हानी कुठंतरी रोखायची आणि यांना लगेच अंगावर न घेता कुठंतरी नवीन स्ट्रॅटेजी ठरवायची, ह्या हिशोबाने छत्रपती शिवराय ह्या कार्यक्रमासाठी गेले. आपल्याला तो आग्र्याचा प्रसंग माहितीच आहे की ज्या प्रकारे महाराजांनी स्वाभिमानाने त्या ठिकाणी बादशाची खिल्लत नाकारली, बादशाने दिलेले जे काय भेटवस्तू त्या नाकारल्या आणि एक स्वाभिमानी बाणा त्या दिल्लीच्या दरबारात दाखवला, आग्र्याच्या दरबारात दाखवला, माफ करा. आणि त्या ठिकाणच्या घटना आपण पाहिल्या की महाराजांनी नजर केली. त्यातून महाराजांची अनेक जण म्हणतात सुटका, खरं तर मी सुटका म्हणण्याऐवजी महाराजांनी आग्र्यावरून सुंदर प्रकारे त्या सर्व ज्या सिच्युएशनमध्ये स्वतःची सुटका करून घेणे किंवा आग्र्यावरून तो एक विजय महाराजांनी मिळवला. आजही जवळजवळ 400 वर्षानंतर 350-400 वर्ष झाले या घटनेला. छत्रपती शिवराय कोणत्या मार्गाने गेले हे सर्वांना माहिती, पण छत्रपती शिवराय कोणत्या मार्गाने महाराष्ट्रात परत आले आजही ती गोपनीय गोष्ट तेवढंच टॉप सिक्रेट आहे की कुणीही या गोष्टीचा आजही छडा किंवा शोध लावू शकला नाही. केवळ अंदाजांच्या माध्यमात केवळ अंदाज बांधले जातात की छत्रपती या मार्गे आले, त्या मार्गे आले, एवढ्या दिवसांनी आले, पण प्रॉपर मार्गाचं मॅपिंग कुणीही करू शकलं नाही. माझे गुरुवर्य आदरणीय दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सर यांनी याचा एक प्रयत्न केला. जवळजवळ 3 ते 4 वेळा त्यांनी छत्रपतींच्या आग्रा भेटीचा अभ्यास करून या मार्गे जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यातून बऱ्यापैकी असा आमचं तर सर्वांचंच म्हणणं आहे की मांडे सरांनी जे अंदाज आणि जे काही आराखडे बांधले त्या मार्गाचा अभ्यास करता जवळजवळ 99% योग्य मार्ग त्यांनी शोधल्याचा निश्चितच आम्हाला तो विश्वास आहे. ह्या घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांना एक स्वराज्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. मुळात अल्प भूखंडावरती अल्प भूभागात असलेलं स्वराज्य कदाचित मिर्झा राजाच्या आक्रमणामध्ये जर एवढी मोठी हानी स्वराज्याला पोचतील तर निश्चितच आपल्या स्वराज्यामधून स्वतःच्या परिवाराबरोबरच स्वतःच्या स्वराज्यातील अनेक सरदारांच्या सुरक्षेसाठी स्वराज्याचा विस्तार करणं छत्रपतींना गरजेचं वाटलं आणि महाराजांनी
या आग्र्याच्या घटनेनंतर स्वराज्याचे जे तहातील किल्ले गेले होते ते किल्ले पुन्हा माघारी घेण्याचा सुरुवात केली. 1667 ते 1669 या 2 वर्षामध्ये महाराजांनी पूर्णचे पूर्ण किल्ले पुन्हा आपल्या स्वराज्यामध्ये आणले. खूप मोठी किंमत या कालावधीमध्ये महाराजांना गमावावी लागली. अनेक साथीदार, अनेक मावळे, अनेक सरदार, अनेक धुरंधर त्यांच्या सोबत असणारे त्यांचे सहकारी या मधल्या काळामध्ये त्यांना गमवावे लागले. पण छत्रपती शिवरायांनी कुठेही खचून न जाता भविष्यातील प्रेरणादायी प्रवास म्हणून दक्षिण दिग्विजयाचा विचार केला. 6 जून 1674 साली छत्रपतींनी राज्याभिषेक करून घेतला. सुवर्णमंचकावरती सिंहासनावरती छत्रपती सिंहासनाधीश झाले. पण छत्रपतींच्या डोक्यात वेगळंच प्लॅनिंग होतं. महाराजांनी राज्यव्यवस्था लावण्यासाठी 2 वर्ष घेतली. कारण की ज्यावेळेस सिंहासनावरती आपण बसतो त्यावेळेस राज्याची एक घडी बसवणं गरजेचं असतं. राज्यामध्ये काही गोष्टींचं नियोजन लावणं गरजेचं असतं. छत्रपतींनी ही 2 वर्ष राज्याच्या व्यवस्थेच्या नियोजनात लावले. अनेक मंत्री, अनेक खाती, नवीन गोष्टी स्वराज्यामध्ये राबवल्या गेल्या. आणि हे सर्व होत असताना छत्रपतींनी 1676 साली साताऱ्यामध्ये एका मोठ्या नियोजनाची सुरुवात केली. त्यांनी कारण दिलं आजारातील विश्रामपण. पण खरं तर ते आजारातील विश्रांती पण नव्हतं, तर महाराजांनी त्या ठिकाणी कर्नाटकातल्या स्वारीची तयारी सुरुवात केली होती. याच काळामध्ये शहाजीराजांचे मुख्य कारभारी रघुनाथपंत हनुमंते, त्यांचं नाव होतं नारो त्र्यंबक हनुमंते, यांचे पुत्र रघुनाथपंत हनुमंते हे शहाजीराजांचे दुसरे पुत्र व्यंकोजीराजे यांच्याकडे दिवाण म्हणून, कारभारी म्हणून होते. पण त्यांच्याकडची जी वागणूक मिळाली त्या वागणुकीला, अपमानाला कंटाळून ते छत्रपती शिवाजी महाराजांकडे सातारामध्ये येऊन भेट घेतली. आणि छत्रपतींना ज्या प्रकारे स्वराज्याचा विस्तार करायचा त्यासाठी एक मोठा व्यक्ती त्या ठिकाणी महाराजांना येऊन मिळालेला होता. आणि महाराजांनी त्या ठिकाणी नियोजन चालू केलं. दक्षिण शिवाराचं नियोजन साधारणतः 1676च्या दरम्यान सुरू झालं. आणि महाराजांना त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटली की दक्षिण भागामध्ये जे गेट आहे, म्हणजे उत्तरेकडून येणाऱ्या संकटांना रोखणारं जसं स्वराज्य आहे तसं आणखीन एक साम्राज्य त्या काळातलं होतं कुतुबशाही, की जो त्याची राजधानी होती भागानगर. आणि तिथला तानाशाह हा कुतुबशाह बादशाह होता. शिवाजी महाराजांना सर्वात प्रथम गरज वाटली की याच्यासोबत युद्ध करण्याऐवजी याच्यासोबत जर मैत्री जर केली आणि एक सलोखा निर्माण केला तर निश्चितच वरून येणाऱ्या आक्रमणाला रोखण्यासाठी एक वेळ मिळेल. निश्चितपणे आपल्या स्वराज्यावरती कुठल्याही प्रकारचं आक्रमण, बाकीच्यांकडून त्रास होणार नाही असं महाराजांना वाटलं. आणि महाराजांनी त्या तानाशाहाची भेट घेण्यासाठी नियोजन केलं आणि मोहिमेची सुरुवात केली 1676 साली. त्या काळी तानाशाहाचा दरबार, कुतुबशाही ही सर्वात श्रीमंत शाही मानली जायची, कारण की त्यांच्याकडे हिऱ्याच्या खाणी होत्या. आणि जगभरातील सर्वात मोठे हिऱ्याचं व्यापारी केंद्र म्हणून कुतुबशाहाचं भागानगर मानलं जायचं. अतिशय श्रीमंत असं हे साम्राज्य. आणि ज्यावेळेस छत्रपतींनी त्या ठिकाणी भेटीचं त्यांना निरोप पाठवला त्यावेळेस मादन्ना आणि अक्कन्ना नावाचे 2 दिवाण हे हिंदू मंत्री त्या राजाच्या दरबारात होते. आणि या दोघांनी छत्रपतींची बाजू मांडली. आणि बादशाहच्या मनामध्ये ते उतरवलं की छत्रपतींसोबत कुठल्याही प्रकारचा कलह किंवा वाद किंवा युद्ध न करता एक मैत्रीपूर्व संबंध ठेवावे, जेणेकरून आपल्या कुतुबशाहीला कुठलाही धोका होणार नाही. ही गोष्ट त्याच्या गळ्यात उतरवण्यासाठी मादन्ना आणि अक्कन्ना यशस्वी झाले. आणि त्यानंतर याच बाजूने महाराजांनी विजापूरचे आदिलशाह आणि मोगलाई यांचे दिलजमाई म्हणजे हे एकत्र आले होते. कुठेतरी ह्या संकटापासून बाजूला जाऊन एक स्वतःचा सेफर मार्ग दक्षिण दिग्विजयातला करावा म्हणून महाराजांनी पहिली कुतुबशाहीसोबत मैत्रीपूर्ण संबंध सुरू केले. कुतुबशाहीची मदत आणि अर्थसहाय्य नक्कीच महाराजांना गरजेचं होतं, कारण स्वराज्यामध्ये जरी स्वतःचं सैन्यदळ असेल, स्वतःचा सर्व जामानिमा असेल, पण कुतुबशाहीचा जो परिसर होता तो दक्षिणेला किंवा कर्नाटकाला कुठेतरी जोडलेला होता. आणि यामधूनच छत्रपतींना त्या भागातील माहितीगीर लोकांची गरज होती. छत्रपतींनी दिल्लीपतींना एवढ्या दरम्यानमध्ये म्हणजे मुघलांना आपल्यावरती आक्रमण होऊ नये मुद्दामून मुघलांसोबत थोडंसं सलोख्याचं किंवा प्रेमाचं किंवा मैत्रीचं बोलणं चालू केलं. आणि 4 लाख रुपयाची खंडणी पाठवून दिली की कुठंतरी या लोकांनी आक्रमण करायला नको, कुठंतरी स्वराज्याला त्रास द्यायला नको, आणि आपण दक्षिणेत काय करणार याची कुठलीही खबरबात लागू नये म्हणून त्यांच्या संग सलोख्याचे संबंध म्हणून 4 लाख रुपयाची खंडणी औरंगजेब बादशाहला पाठवून दिली. आणि कुठेतरी त्याला शांत ठेवलं. आता राहिला फक्त विजापूर आदिलशाह, आणि तो कुठल्याही प्रकारची हालचाल करणार नाही याची काळजी महाराजांनी घेतली. आणि त्या ठिकाणी खुद्द नेताजी पालकरांसारखा सरसेनापती त्या ठिकाणी त्या स्वारीवरती उभा ठेवला जो आदिलशहाला दाबून धरेल. आणि छत्रपतींनी या ठिकाणानंतर दिल्ली शांत केली. विजापूर एकाकी पडलं होतं, त्यामुळे विजापूर कुठलीही हालचाल करणार नाही याची पूर्ण काळजी महाराजांनी घेतली. आणि महाराजांनी कुतुबशाहीची भेट घेण्यास सुरुवात केली. कुतुबशाहीची भेट महाराजांनी 2 महिन्यानंतर घेतली. आणि त्या ठिकाणच्या ज्यावेळेस भेटीचा प्रसंग सांगतात एक छोटीशी त्यातली घटना मी सांगून पुढे जाईल माझ्या विषयाकडं. कुतुबशाही हा प्रचंड मोठा स्वराज्याचा एक भाग होता.
त्या शाहीमधला. भागानगरमध्ये आज कुठलाही राजा असेल त्याचं जर आपल्याकडे कोणी पाहुणा आला तर आपण आपले स्वतःची मोठेपणा दाखवण्यासाठी आपल्याकडे काय काय आहे हे दाखवतो. तसं त्या काळी त्या राजाला वाटलं की आपण छत्रपतींना आपलं स्वराज्य, आपलं सर्व साम्राज्य कसं चालतं हे सर्व दाखवावं. त्याने त्या ठिकाणी रत्नशाळा, अश्वशाळा, धातूची शाळा, सर्व कारखाने दाखवायला सुरुवात केली. आणि असं पाहत असताना गजेशाळेपाशी महाराज आले आणि महाराजांनी सांगितलं, ही आमचे एक एक हत्ती 1,000 सैन्याच्या बरोबरीचं आहे आणि माझ्याकडे असे 5,000 हत्ती आहेत, तुमच्याकडे आहेत का? तर छत्रपतींनी सांगितलं की बादशाला, त्या कुतुबशहाला म्हणाले की मला हत्तींची माझ्या सह्याद्रीमध्ये कुठलीही गरज नाही, पण माझा एक मावळा एक हत्तीच्या बरोबरीचा आहे. कुठंतरी कुतुबशहाचा स्वाभिमान दुखावला गेला, कुतुबशहाचा कुठंतरी अभिमान दुखावला गेला. आणि त्या ठिकाणी मराठ्यांच्या इतिहासातली एक घटना घडली. आणि मराठ्याच्या इतिहासातलं एक घराणं जे आजही मानाचं घराणं आहे, त्या घराण्यातील एक पुरुष येसाजी कंक यांचा पराक्रम त्या ठिकाणी घडला. ज्यावेळेस छत्रपतींनी असं वाक्य उद्गारलं की माझा एक मावळा एक हत्तीच्या बरोबर आहे, त्यावेळेस बादशाला, त्या कुतुबशहाला थोडासा राग आला आणि तो बोलला, जर तुमचा एक मावळा माझ्या एक हत्तींच्या बरोबरचा असेल तर तुम्ही माझ्या हत्तींसोबत झुंजून दाखवावं. तर छत्रपतींनी कुठलंही आढेवेढे न घेता डायरेक्ट बोलले, ठीक आहे, समोर तुझं कोणतं ताकदवर, सगळ्यात ताकदशील हत्ती, सगळ्यात ताकदवर जो हत्ती आहे तो बोलव आणि त्या हत्तीसोबत माझा एक मावळा लढेल. बादशाने त्याचे नामांकित असा हत्ती समोर आणला आणि त्यातले 10 मावळ्यामधले त्या बादशाला सांगितलं, तुला आवडेल तो निवड, यातला कुठलाही मावळा या हत्तीसोबत लढेल. बादशाने सर्वांचं एकंदरीत अंगकाठी पाहिली. त्या काळात त्याला वाटलं की एखादा मरण्यापेक्षा त्यातल्यात येसाजी कंक यांची जबरदस्त ध्येयष्टी व सर्व म्हणजे एकंदरीत त्यांचं परिस्थिती पाहून ठीक आहे म्हणलं, या मावळ्याला लढा लावा. आणि ही घेतल्यानंतर येसाजी कंकांनी छत्रपतींकडे पाहिलं आणि छत्रपतींनी इशारा केला, जा. मित्रांनो, सांगताना खूप अंगावर शहारे येतात की त्या ठिकाणी तो हत्ती चवताळलेल्या स्वरूपात समोर येत होता आणि येसाजी कंक स्थिर हातामध्ये, स्वतःच्या हातामध्ये तलवार घेऊन उभे होते. हत्ती धुराळा उडवत येत होता आणि एका क्षणात हत्ती येसाजी कंकांवरती हल्ला करणार, त्यांच्यावरती जीवघेणा वार करणार. त्या वेळातच येसाजी कंकाने आपल्या हातातली तलवार इतक्या सफाईदारपणे फिरवली आणि बाजूला झाले. हत्तीची सोंड एका वारामध्ये त्यांनी तोडली आणि हत्ती चित्कार करत खाली पडला, हत्ती मेला. आणि त्या ठिकाणी कुतुबशहाला कौतुक वाटलं की एवढा पराक्रम एक साधा मावळा कुठेही भीतीने न घाबरता करतोय, तर खरोखर छत्रपतींच्या दलातली त्यांचे मावळे किती शक्तिशाली, किती ताकदवर असतील. त्या ठिकाणी येसाजी कंकांना बादशाने अनेक सुवर्णाच्या वस्तू, अनेक भेटवस्तू किंवा अनेक, आपण काय म्हणतो त्याला, अभिनंदन करण्यासाठी अनेक वस्तूंचं त्यांना आमिष दाखवलं. पण ह्या सर्व गोष्टी येसाजी कंकांनी नाकारल्या. ते म्हटले, आम्हाला छत्रपतींचा आशीर्वाद, छत्रपतींचा आमच्या पाठीवरती हात, हेच सर्वात मोठं आमच्यासाठी कौतुक आहे. छत्रपतींनी दिल्ली पाठीवर शाबासकी, हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. आजही येसाजींचं घराणं, कंक घराणं स्वराज्यामधलं इतकं नामवंत आणि मानांकित घराणं आहे. याच घराण्याने फक्त दक्षिण दिग्विजयात नाही तर अगदी त्यानंतरच्या कालखंडामध्ये पानिपतपर्यंत पराक्रम गाजवलेलं सर्वात नामवंत घराणं, त्यांची तलवारच एवढी गाजलेली होती, अशा ह्या कंक घराण्यातला हा पराक्रम त्या ठिकाणी घडला. पुन्हा मी विषयावरती येतो. या घटनेनंतर कुतुबशहाला कुठेतरी जाणीव झाली की छत्रपतींचंच सैन्यदल असेल, छत्रपतींचं घोडदळ असेल, पायदळ असेल, सर्व अतिशय शक्तिशाली आहे आणि हा राजा प्रचंड धोरणी आहे. याच दरम्यान आणखीन एक गोष्टी घडायची की छत्रपतींनी त्या ठिकाणी जवळजवळ 2 महिन्याचा मुक्काम त्या कुतुबशहाच्या प्रदेशामध्ये, त्या भागानगरच्या राजधानीमध्ये केला. आणि त्या काळात महाराजांचे गुप्तहेर खातं हे सर्वत्र फिरत होतं, सर्वत्र ती माहिती घेत होतं आणि स्वराज्यासाठी दक्षिण भागातील सर्व अपडेट्स त्या ठिकाणाहून घेत होते. यामध्ये एक घटना घडायची की महाराज एका ठराविक निश्चित वेळी टेकडीवरती जो महाल होता, जिथं महाराजांची निवासाची व्यवस्था होती, त्या ठिकाणी एका खिडकीमध्ये जायचे आणि सर्व सैन्य जे त्यांच्या समोर दिसत होतं त्या सैन्याकडे जाऊन फक्त हात करून निघून यायचे. तर कुतुबशहाने कौतुकाने विचारलं, महाराज तुम्ही रोज एका ठरलेल्या वेळी तुमच्या सैन्याकडे जाता आणि हात वर करून निघून येतात, काय नक्की हा विषय आहे? तर महाराज बोलले, जर मी एक दिवस अगदी जर चुकून त्या ठिकाणी लोकांना दिसलो नाही तर पुढच्या काही तासांमध्ये तुझं सगळं साम्राज्य कापून टाकतील माझे मराठे. एवढं त्यांना तुझ्याबद्दल अविश्वास आहे. त्यामुळे तू कसा विश्वास तयार करता येईल, या हिशोबाने तू आमच्यासाठी निश्चितपणे एक मैत्रीपूर्ण संबंध बनव. माझे मावळे फक्त मला पाहिल्याशिवाय कुठलाही दुसरा निर्णय घेत नाहीत. जर त्यांना मी एक दिवस जरी दिसलो नाही तर निश्चितच तुझ्या स्वराज्य, तुझ्या कुतुबशाहीवरती आमचं सर्वात मोठं संकट येऊन ढासळेल. कुतुबशाह खरोखर या गोष्टीतून अचंबित झाला आणि त्यांनी महाराजांना खूप मोठी मदत
या ठिकाणी केली. महिन्याला 4.5 लाख रुपये 1676 साली 4.5 लाख रुपये महिन्याला खर्चायसाठी महाराजांना म्हणून तो खंडणी देऊ लागला. त्याचबरोबर दारुगोळा, तोफखाना, सैन्य, हत्ती अशा इतर साहित्याची मदत त्यांनी स्वतःहून महाराजांना दिली. खरोखर अतिशय श्रीमंत असा हा कुतुबशहाने केलेली ती मदत खऱ्या अर्थाने उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणांसाठी एक संरक्षक भिंत, स्वराज्याबरोबर या दक्षिणेच्या स्वारीवरती सुद्धा संरक्षक भिंत झाली. ही खरं तर या गोष्टीची पार्श्वभूमी आहे. नंतर महाराजांनी 2 महिन्याचा मुक्काम आपला हलवला आणि दक्षिणेतील दिग्विजयाकडे, दक्षिणेच्या मोहिमेकडे सुरुवात केली. या काळामध्ये, या 2 महिन्यामध्ये संपूर्ण इत्थंभूत माहिती महाराजांनी गोळा केली होती आणि त्यासाठी त्या ठिकाणच्या व्यवस्थेत लागणारा सर्व मनुष्यवर्ग किंवा मनुष्यबळ महाराज सोबत घेऊन गेले होते. जवळजवळ 30,000चं घोडदळ, 20,000चं पायदळ, तोफा, हत्ती, घोडे, उंट या सर्व गोष्टी घेऊन महाराजांनी तुंगभद्रेच्या किनाऱ्यावरून दक्षिण दिग्विजयाला सुरुवात केली. आत्ता जो कर्नाटक आपण म्हणतो तो कर्नाटक राज्य, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू या सर्वांना एकत्रित कर्नाटक प्रांत जायचं. त्यामुळे तत्कालीन कर्नाटक जो म्हणायचा दक्षिणेमधला संपूर्ण जो पट्टा आहे त्याला कर्नाटक म्हटलं जायचं. पण आता त्याचं स्टेट्समध्ये डिवाईड झालं, पण त्या काळात कर्नाटक प्रांत म्हणून ओळखला जायचा. आणि अतिशय शेवटच्या टोकाला तंजावर म्हणजे मद्रासच्या जवळ असणारं व्यंकोजी राजांचं छोटंसं साम्राज्य, त्याचबरोबर डच, पोर्तुगीज, इंग्रज यांच्या छोट्या छोट्या किनारपट्टीवर असलेल्या वसाहती किंवा ते वाखारी आणि तिथले स्थानिक स्वतंत्र पाळेगार हे सोडलेत तर कुठल्याही प्रकारचा इतर हिंदूंचा तिथं कुठल्याही प्रकारचं हिंदू राजांचं कुठलंही शासन नव्हतं. सर्व परकीय गुलामगिरीमध्ये हे दक्षिणेतलं राज्य होती. महाराजांनी तुंगभद्रेच्या किनाऱ्यावरून सुरुवात केली. कर्नाळे, कडप्पा या संस्थानाकडून युद्ध न करता मैत्रीपूर्ण त्यांनी खंडणी व मांडलिकत्व स्वीकारून ही 2 संस्थानं महाराजांच्या अधीन झाली व दक्षिण दिग्विजयाला एक चांगला मुहूर्त सुरू झाला. महाराजांनी आपला त्याचा प्रवास पुढे चालू ठेवत मार्च 1676 साली, साधारणतः मार्च 1676च्या दरम्यान जिंजीपर्यंत मजल मारली आणि जिंजीचा किल्ला महाराजांनी घेतला. त्यावेळेस जिंजी किल्ल्यावरती विजापूरकरांचा ताबा होता, आदिलशाहीचा ताबा होता आणि त्या परिस्थितीमध्ये फक्त आदिलशाह हा एकमेव विरोधक डोळ्यासमोर ठेवून महाराजांनी ही सर्व दक्षिण दिग्विजयाची मोहीम आखली होती. अंबर खान नावाचा त्या ठिकाणी तो किल्लेदार होता आणि ज्याला सहजासहजी जिंजीचा किल्ला कुणाच्याही हाती लागणार नव्हता. एवढा प्रचंड मोठा विस्तार असला. मागच्या मी माझ्या दक्षिण दिग्विजयामध्ये सांगितलं की मी ज्यावेळेस या किल्ल्यांना पाहायला गेलो तर माझ्या तिथले मार्गदर्शक काही मित्र आहेत की ज्यांनी दक्षिण दिग्विजयामध्ये या जिंजीचा परिसराचा प्रचंड अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये अनिकेत वाघ असेल, अमर साळुंके असेल यांनी मला माहिती दिली की जिंजीचा किल्ला जर दिसतो आपल्याला तो प्रचंड मोठा किल्ला आहे. तो एक किल्ला नसून जवळजवळ 5 किल्ल्यांचा एकत्रित समूह आहे तो जिंजीचा किल्ला आहे. आत्ताच्या एक नॉलेजमध्ये लोकांना 3च किल्ले माहिती की ज्याच्यामध्ये कृष्णगिरी, राजगिरी आणि चंद्रयान असे 3 किल्ले दिसतात, पण मुळात 5 किल्ल्यांचा समूह आहे. प्रचंड मोठा परिसर आहे आणि तो किल्ला सहजासहजी महाराजांना जिंकता येणं अवघड होतं. म्हणून महाराजांनी थोडंसं गनिमी काव्याने त्या अंबरखानाला लाच दिली आणि काही रक्कम घेऊन त्या अंबरखानाने तो किल्ल्याचा ताबा सोडला आणि त्या ठिकाणी महाराजांनी सरदार रामजी नलगे घराणं बरं का, या सरदारांना त्या किल्ल्याचा ताबा दिला आणि त्या किल्ल्याची पुनर्बांधणी आणि मराठा पद्धतीने त्या किल्ल्याच्या रचनांमध्ये बदल छत्रपती शिवरायांनी करून घेतला. कुठेतरी दूरदृष्टीने महाराजांना वाटलं की भविष्यात जर स्वराज्यावरती मोठं आक्रमण झालं तर निश्चितच हा जिंजी किंवा हा दक्षिणेकडचा प्रांत ह्या ठिकाणी आपल्यासाठी सोयीचा व एक सुरक्षित जागा म्हणून होईल. मला अभिमान वाटतो की ज्यावेळेस छत्रपती राजाराम महाराजांचं मंचकरोहण झालं, संभाजीराजांचं अतिशय भयानक परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी निधन झालं होतं. संभाजी महाराजांच्या पश्चात अतिशय कमी वयामध्ये राजाराम महाराजांवरती छत्रपतींची गादी सांभाळण्याची वेळ आली आणि स्वराज्यावरती चहूबाजूने संकट असताना याच दक्षिणेमधल्या सर्व महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, थोरल्या महाराज साहेबांनी केलेल्या दक्षिण दिग्विजयाचा फायदा असा होता की जे रिलेशन्स, जे संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित केले होते आणि जे स्वराज्याचा दक्षिणेकडचा पाठ महाराजांनी वाढवला होता त्याचा फायदा छत्रपती राजाराम महाराजांना झाला आणि स्वराज्याचं 3रं तख्त किल्ले जिंजीवरती राजाराम महाराजांनी स्थापन केलं. खरोखर आजही जर आपण त्या ठिकाणी गेलं तर तख्ताची अतिशय सुंदर अशी वास्तू त्या ठिकाणी आहे आणि त्या परिसराचं जर तुम्ही पाहणी केली, ते परिसर जर तुम्ही पाहिला तर निश्चितपणे छत्रपतींच्या दूरदृष्टीला तुम्ही मानाचा मुजरा त्या ठिकाणी कराल असं मला वाटतं. सरदार रामजी नलग्यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी सुरुवात केली. त्या ठिकाणी किल्ल्याला खंदक नव्हतं तर खंदक बांधलं, तटबंदी प्रचंड बांधून घेतली. त्या तटबंदीमध्ये गोमुखी पद्धतीचा दरवाजा जो छत्रपतींनी बांधला, आजही त्याचा उल्लेख व तशी रचना त्या ठिकाणी मिळत आहे. त्याचबरोबर 100हून अशा ठिकाणं नवीन बांधली गेली किंवा रिकन्स्ट्रक्ट केली गेली की ज्याच्यामधून समोरच्या परिसरावरती जर कोणी वेढा टाकला तर तो वेढा तोडण्यासाठी मारा करणारी ठिकाणं त्या ठिकाणी झाली होती.
त्याचबरोबर भविष्यातील अतिशय सुरक्षित जागा म्हणून तो किल्ला इतका प्रचंड सुरक्षित जागा झाली की ज्यावेळेस राजाराम महाराज त्या किल्ल्यामध्ये होते त्यावेळेस जुल्फिकार खानाने जवळजवळ 4 वर्ष किल्ल्याला वेढा दिला, पण तो किल्ला त्यांच्या हातात आला नाही. एवढं प्रचंड सुंदर रचना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्याची पुनर्बांधणी करून घेतली. मित्रांनो, दक्षिण दिग्विजयामधला जिंजी हा पल्ला गाठताना महाराजांना खरोखर काही गोष्टींचा सामना करावा लागला. त्यामध्ये प्रामुख्याने पाळेगारांचा बंदोबस्त महाराजांना करावा लागला. मुत्सद्दीपणाने अनेक पाळेगारांना महाराजांनी स्वतःकडे वळवून घेतलं आणि मांडलिकत्व देऊन स्वराज्यामध्ये त्यांना स्थापन केलं. या ठिकाणी दिवाण नेमणं, महाराजांनी स्वतःचं वकील नेमणं, काही ठिकाणी स्वतःचं सैन्य, अनेक किल्ले महाराजांनी यावेळेस ताब्यात घेतले. प्रामुख्याने ह्या सर्व घडामोडीमध्ये महाराजांनी व्यंकोजी राजे जे त्यांचे सावत्र बंधू आहेत त्यांच्यासोबत पत्रव्यवहार सुरू ठेवला होता. मुळात व्यंकोजी राजे हे तिथले अनभिक्षित सम्राट होते. तंजावरचं जे संस्थान आहे, आजही तंजावरचं संस्थान प्रचंड सुंदर आहे. आणि त्या तंजावरमध्ये महाराजांनी व्यंकोजीसोबत पत्रव्यवहार केला. त्यावेळेस त्रिनमल्ली किंवा त्रिनल्लीचा किल्ला महाराजांनी घेतला आणि वेल्लोरचा किल्ला घेण्यासाठी महाराजांनी आपलं सैन्य पाठवलं. वेल्लोरचा भुईकोट हा प्रचंड सुंदर रचनेचा भुईकोट आहे बरं का. आजही जर त्या किल्ल्याच्या आपण पाहिला तर चारही बाजूला खंदक आहे आणि त्या खंदकामध्ये 12ही महिने पाणी असतं. विशेष करून त्यावेळी त्या खंदकामध्ये मगरी, सुसरी अशा प्रकारचे हिंस्र प्राणी त्या ठिकाणी त्या खंदकामध्ये होते. आणि त्या खंदकाच्या पुढे असणारी दुहेरी तटबंदी, त्या तटबंदीवरून एकाच वेळेस रथसुद्धा जाऊ शकेल किंवा तोफा सहज फिरवता येईल अशा प्रकारचा भुईकोट प्रचंड सुंदर रचनेचा हा किल्ला त्या ठिकाणी महाराजांना घेण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागले. त्या किल्ल्याला घेण्यासाठी महाराजांना नाईलाज असतो 2 डोंगरी किल्ले समोर बांधावे लागले, जे साजरा आणि गोजरा असे त्या वेल्लोर किल्ल्याच्या समोर क्षितिजावरती 2 किल्ले समोरच्या डोंगरावरती महाराजांनी बांधले. आणि आज ज्यावेळेस आम्ही वेल्लोरची मोहीम त्या ठिकाणी केली त्यावेळेस त्या साजरा आणि गोजरा यापैकी एका किल्ल्यावरती गोजऱ्यावरती छत्रपतींचं अश्वारूढ शिल्प, जे अनेक दुर्मिळ घटना म्हणता येईल असं अश्वारूढ शिल्प त्या ठिकाणी आमच्या मार्गदर्शक दुर्गम असे मांडे सरांनी आम्हाला सांगितलं. आम्ही ते पाहिलं आणि त्यानंतर त्या किल्ल्यांची रचना पाहिलं. ध्यानात आलं की या 2 किल्ल्यांमुळेच हा वेल्लोरचा किल्ला स्वराज्यामध्ये सामील झाला. महाराजांनी या वेल्लोरच्या किल्ल्याबरोबर आर्णी, त्रिवादी असे अनेक किल्ले हस्तगत केले आणि जवळजवळ महाराजांनी मदुराईपर्यंत मजल मारले. खऱ्या अर्थानं दक्षिणेमधलं खूप मोठा भूभाग छत्रपतींच्या ताब्यामध्ये त्यावेळेस आला होता आणि ह्याच्यावरती एक छत्री अंमल छत्रपतींचा बसला होता. कुठंतरी ही बातमी उत्तरेकडे गेलीच होती, पण तिकडून काही हालचाल होत नाही तोपर्यंत महाराजांनी हा विस्तार वाढवण्याचं काम चालू केलं. मदुराईचा राजाच्या वेळेस होता, त्याने कुठलेही आडवेड न घेता महाराजांचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि 7 लाख रुपयाची खंडणी, वार्षिक खंडणी देण्याचं कबूल केलं. अनेक जी संस्थानं होती, छोटी छोटी हिंदू संस्थानं, त्यांना कुठेही इजा न पोचवता मैत्रीपूर्व संबंधातून म्हणा किंवा तहाच्या माध्यमातून म्हणा किंवा मांडलिकत्व देऊन महाराजांनी त्यांचं स्वातंत्र्य अबाध ठेवलं, पण स्वराज्याचा विस्तार व स्वराज्याची भविष्यातील तरतूद करून ठेवली. खऱ्या अर्थानं महाराजांचा दृष्टिकोन या ठिकाणी असा होता की भारतामध्ये स्थानिक हिंदू राजांचं एक स्वतंत्र राज्य टिकावेत, त्याचबरोबर एक छत्री अंमल स्वराज्याचा असावा, अशा पद्धतीचं हे दक्षिण दिग्विजयाचं मूळ स्वरूप होतं. त्याचबरोबर महाराजांनी व्यंकोजी राजांची भेट, मी सांगितलं मागाशी की व्यंकोजी राजांना ते भेटण्यासाठी त्यांचा पत्रव्यवहार चालू होता. व्यंकोजी राजे थोडे मानी स्वभावाचे होते. त्यांना वाटलं की छत्रपती त्यांचं स्वराज, त्यांचं जे राज्य आहे ते गिळंकृत करायला आले, पण छत्रपतींनी त्यांना प्रेमाने समजून सांगितलं पण ऐकलं नाही. तर छत्रपतींनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की मला वडिलांचा हिस्सा तुमच्या स्वर्गातला पाहिजे, थोरला भाऊ या नात्याने मला वडिलांचा हिस्सा पाहिजे. व्यंकोजी राजांनी खरं तर त्या अर्थाने एक समजूतदार भूमिकेत घेणं गरजेचं होतं, पण त्यांनी ते नाकारलं. व्यंकोजी राजांची भेट झाली, पण त्या भेटीमधून अर्धवट भेट सोडून व्यंकोजीराजे निघून गेले. ती घटना एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. पण याच दरम्यान महाराजांनी महाराजगड, कर्नाटकगड, जयदेवगड असे 30हून अधिक किल्ले या व्यंकोजी राजांच्या सर्व सीमेपर्यंतचे किल्ले जिंकून घेतले. शहाजीराजांची जी जागीर होती, जी आदिलशाहीची जागीर शहाजीराजे महाराज साहेबांना होती, त्यामध्ये महाराजांचं प्रामुख्याने कोल्हार, जे सोन्याची खाण वगैरे म्हटलं जातं. महाराज हे व्यापक दृष्टिकोनाचे होते. मी नेहमी सांगत असतो की महाराजांनी फक्त राज्यच केलं नाही, तर राज्याची सर्व सोय लावणं, उत्पन्नाची साधन करणं, या गोष्टींसाठी महाराजांनी कोल्हारसारखं ठिकाण सुद्धा जिंकलं. बालापूर, बेंगळूर जे छत्रपती शहाजीराजांनी बसवलेलं आहे, आजही बेंगळूरमध्ये गेल्यानंतर मराठा कन्स्ट्रक्शन शैली किंवा मराठ्यांनी केलेलं स्थापन बेंगळूर या गोष्टीचा अभ्यास जर केला तर ती लोक जरी नाकारत असली तरी प्रामुख्याने बेंगळूर जे पूर्णपणे नष्ट झालं होतं त्या बेंगळूरचं पुनर्स्थापना, पुनरुज्जीवन हे छत्रपतींचे पिताश्री शहाजीराजे महाराज साहेबांनी केलं होतं. त्यानंतर शिर्षे, वास्कोट, श्रीरंगपट्टणापर्यंत महाराजांनी सर्व काबीज केला एरिया आणि कर्नाटकमधला प्रचंड मोठा भूभाग स्वराज्याला जोडला आणि त्याची व्यवस्था महाराजांनी लावली.
त्याचबरोबर त्या भागामध्ये आदिलशाही अंमलामध्ये अनेक हिंदू देवालय, मी परत उल्लेख करतो, अनेक हिंदू देवालय ह्या ज्या आदिलशाही असेल किंवा जे इस्लामिक शासक होते यांनी अनेक मंदिरं बंद केली होती. पूर्ण मंदिरांचं दरवाजे बंद होते. जवळजवळ 70 वर्ष बंद असणारं तिरुअण्णामलाई नावाचं शंकराचं मंदिर, जे वृद्धाचलम किंवा अरुणाचलम म्हणून ओळखलं जातं, प्रचंड सुंदर मोठं मंदिर आहे, प्रचंड मोठा पसारा आहे. 70 वर्ष जे मंदिर बंद केलं होतं अफजल खानाने, त्या मंदिराच्या समोर एक प्रकारची नोटीस म्हणतो आपण, एक प्रकारचं तिथं बोर्ड, एक प्रकारे हे लावलं होतं की कुणीही हे जर मंदिर उघडलं तर त्याचा जीव त्याला तत्काळ मारण्यात येईल. अतिशय काय म्हणतात भीतियुक्त वातावरण ते मंदिर बंद होतं. पण छत्रपतीने तिथल्या जनतेला विश्वासात घेऊन तिथली जेवढी जेवढी मंदिरं होती हिंदूंची ती सर्व मंदिरं उघडली. प्रामुख्याने यातला उल्लेख मी केला आहे अरुणाचलम किंवा थिरुअण्णामलाई नावाचं मंदिर, शिवालयाचं शंकराचं मंदिर महाराजांनी केलं आणि तिथे एक मोठं गोपूर बांधलं. त्या गोपुराला छत्रपती शिवाजी महाराज गोपूर असं आजही संबोधलं जातं. आणि ज्यावेळेस तिथं मी स्वतः त्या ठिकाणी गेलो, ज्यावेळेस त्या भागामध्ये कुठल्याही महाराष्ट्रातला व्यक्ती जातो तर त्या ठिकाणी छत्रपतींबद्दलचा प्रचंड आदर ती लोक आजही व्यक्त करतात, कारण की छत्रपतींनी केलेलं त्या देवळांचं मुक्त असा प्रवेश. खरं तर या सर्व गोष्टींमध्ये महाराजांनी सर्व व्यवस्था लावत असताना इंग्रजांनी महाराजांना खूप त्रास दिला होता आणि कुठंतरी ह्या इंग्रजी माकडांचं महाराजांना बंदोबस्त निश्चितपणे लावायचा होता. आणि मग इंग्रजांना महाराजांनी काही पत्र पाठवून खंडणी द्या किंवा गुपचूप जे काय तुमच्याकडून आम्हाला मदत होईल द्या, नाहीतर आम्ही तुमच्यावर हल्ला करू. पण इंग्रज काही ऐकत नव्हते, म्हणून महाराजांनी इंग्रजांवरती आक्रमण केलं. मद्रासच्या परिसरामध्ये पोर्तो नोवो नावाचं इंग्रजांचं बंदर महाराजांनी लुटलं. आर्काट हा जो इंग्रजांचा, डचांचा, फ्रेंचांचा परिसर आहे त्यातला इंग्रजांचा जो पार्ट आहे तो पूर्ण महाराजांनी लुटला आणि पॉंडिचेरीपर्यंत महाराजांनी पूर्ण वचक त्या ठिकाणी बसवला, आपल्या सीमा हस्तगत केल्या. या दरम्यान पोर्तुगीज आणि डच हे दोनच असे राज्यकर्ते होते की ज्यांना कळलं यांच्या नादी लागून जमणार नाही. पोर्तुगीज आणि डचांनी महाराजांना खंडणी, दारुगोळ्याच्या मदती, तोफ्याच्या मदती, अनेक व्यावसायिक मदत करण्याचं मान्य करून कुठल्याही प्रकारचे युद्ध न लढता तह करून महाराजांसोबत एक मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. ब्रिटिशांनी जो प्रकारे नकार दिला तो नकार महाराजांनी फोडून काढला. ब्रिटिशांची सर्व बंदरं लुटली आणि नाईलाजांना ब्रिटिशांना भाग पाडलं खंडणी देण्यासाठी किंवा मदत देण्यासाठी. आणि त्या घटनेपासून ब्रिटिश किंवा डच, मराठा आणि पोर्तुगीज संबंधाचे अभ्यासक पिसुर्लेकर एका ठिकाणी लिहितात की पोर्तुगीजांनी छत्रपती असेपर्यंत मराठा साम्राज्याला कुठेही हात किंवा धक्का लावणं, कुठेही त्यांच्या राजकारणात लुडबुड करण्याची अजिबात प्रयत्न केला नाही. पण छत्रपती संभाजीराजांच्या टायमात त्यांनी लुडबुड केली, पण त्यावेळेस संभाजीराजांनी गोव्यापर्यंत जाऊन त्यांना वचक बसवला. त्यानंतर मात्र पोर्तुगीज परत कधी स्वराज्याला नादी लागली नाही. अशा अनेक घटनांचा आपण जर अभ्यास केला तर इतिहासामध्ये एक कांगोरं शोधत गेलं तर निश्चितपणे एक नवीन माहिती आपल्या समोर येत असते. महाराजांनी पोर्तुगीज व डच यांचा व्यवस्थित तह स्वीकारला, मान्य केला आणि दक्षिणेमधल्या सीमेंवरती आपल्या एक चांगले संबंध ठेवून त्या सीमांचा बंदोबस्त लावला. याच दरम्यान 1648 साली महाराजांनी व्यंकोजी राजांची भेट पुनश्च घेतली आणि त्यांच्याशी सलोख्याचा संबंध ठेवले. कुठल्याही प्रकारचा एक प्रकारचं काय म्हणतो आपण कलह मनामध्ये नव्हता, कलुषित येत होता. महाराजांनी व्यंकोजी राजांना त्यांचं सार्वभौमत्व, त्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची मुभा दिली. त्यांचं स्वराज्य वेगळं राहील, तुम्हाला कुठल्याही प्रकारची मराठ्यांकडून मदत होणार नाही. आणि महाराजांनी चेन्नई, मद्रास घेतलं. महाराजांचे जावई होते मद्रास प्रांताची आणि सर्व माहिती त्या सर्व परिसराचा ताबा छत्रपतींच्या स्वराज्याच्या अंडर आला आणि त्या ठिकाणी हार्जीराजे माडेक हे सुभेदार त्या ठिकाणच्या कर्नाटक प्रांताचे केले. खऱ्या अर्थानं आजही ज्यावेळेस दक्षिण दिग्विजयाचा अभ्यास करताना आम्ही त्या तामिळनाडूपर्यंत प्रांतात गेलो तर तिथले अनेक मराठी घराणे आजही त्या ठिकाणी आहेत. त्यांची बोलीभाषा ही तमिळ जरी असली तरी मराठी त्यांच्या घरात बोललं जातं आणि त्या ठिकाणी त्या लोकांना मराठीचा प्रचंड अभिमान आहे. आणि या सर्व गोष्टींचं कुठेतरी श्रेय छत्रपती शिवरायांना जातं. या दरम्यान 1678 साली जवळजवळ 19 ते 21 महिने महाराज स्वराज्यापासून दूर होते आणि स्वराज्याचा बंदोबस्त लावून आलेच होते, पण 21 महिन्याची ही कर्नाटकाची दक्षिण दिग्विजयाची मोहीम महाराजांनी राबवली. खऱ्या अर्थाने 21 महिन्यामधले 1 ते 1.5 महिना जर त्यात कुतुबशहाचा सोडला तर महाराजांचा पूर्ण काळ धामधुमीमधून युद्धामध्ये गेला. या दरम्यान महाराजांचा सततचा संपर्क आपल्या स्वराज्याशी होता. विशेष करून उत्तरेकडून काय हालचाल होती का हे सुद्धा महाराज लक्ष ठेवून होते. आणि महाराजांनी
कर्नाटक प्रांतामध्ये जो धुमाकूळ घातला, कर्नाटक प्रांत जो काबीज केला, याची कुठंतरी उत्तरेमध्ये खबरबात लागली आणि मुघलांच्या आक्रमणाची वार्ता महाराजांना 1678 सालच्या शेवटाला येऊन मिळाली. कुठंतरी महाराजांना वाटलं की आता हा प्रांत जर आपण व्यवस्थित सुरक्षितपणे आपल्या आधिपत्याखाली आणला आहे तर आपण निश्चितच आता आपल्या प्रांताकडे परत गेलं पाहिजे, नाही तर मुघली आक्रमणामध्ये आपली तिथं असणं अत्यंत गरजेचं आहे. महाराजांनी या दक्षिण दिग्विजयामध्ये सर्व नियोजन लावलं, सर्व सोय लावलं, सर्व मनुष्यबळ त्या ठिकाणी लावलं आणि महाराज पुन्हा स्वराज्याकडे निघाले. या दक्षिण दिग्विजयामध्ये आपण म्हणतो ना, एखाद्या मोहिमेमध्ये काय कमवलं आणि काय गमवलं, महाराजांनी याच्यामध्ये गमवलं काहीच नाही, कमवलं प्रचंड. खऱ्या अर्थानं 22 लाख होणांचा मुलूक, 22 लाख होणांचा खंडणी मिळणारा मुलूक महाराजांच्या ताब्यात आला. जवळजवळ 100हून अधिक किल्ले छत्रपतींच्या आधिपत्याखाली आले. परतीच्या प्रवासामध्ये श्रीरंगपट्टणापर्यंत असलेले हद्द महाराजांनी म्हैसूरचा किल्ला, म्हैसूरचा प्रदेश हा ताब्यात घेतला आणि तिथं सुरक्षित असं एक क्षेत्र महाराजांनी आपल्या आधिपत्याखाली आणलं. कोप्पळचा जो प्रांत आहे तो महाराजांनी येता येता कर्नाटक आणि गोव्याच्या जवळचा कोप्पळचा प्रांत हा महाराजांनी जिंकला आणि स्वराज्याच्या परतीच्या मार्गामध्ये तो सुद्धा एक हस्तगत करून ठेवला. जो गदग आणि मालगुंड हा जो कोल्हापूर आणि बेळगावच्या परिसरातला भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा महाराजांनी ते किल्ले हस्तगत केले आणि स्वराज्यामध्ये प्रवेश केला. कर्नाटक प्रांताचा मी मगाशी सांगितलं की सर सुबा म्हणून हारजीराजे महाडिक महाराजांचे जे जावई होते त्यांना नेमलं होतं, त्यांच्याकडे पूर्ण बंदोबस्त लावला आणि त्या ठिकाणी नुसतं मनुष्यबळच नाही तर स्वतःचं गुप्तहेर खाते सुद्धा ॲक्टिव्ह ठेवलं, जेणेकरून त्या गोष्टींच्या सर्व महाराजांपर्यंत निरोप वेळोवेळी सर्व गोष्टी पोचतील याची बंदोबस्त लावून महाराज स्वराज्यामध्ये दाखल झाले. पूर्वीचं महाराजांचं स्वराज्य जे आपलं राज्याभिषेकापर्यंत स्वराज्य होतं हे फक्त 66,000 चौरस किलोमीटरचं होतं, पण याच्यामध्ये दक्षिण स्वारीनंतर जवळजवळ 1,41,000 चौरस किलोमीटरचं स्वराज्य भूप्रदेश आपल्या स्वराज्याला जोडला गेला. विचार करा, म्हणजे जवळजवळ तिपटीने भूप्रदेश आपल्या स्वराज्याला जोडला गेला आणि स्वराज्याचा आकार इतका मोठा झाला की त्याची दखल खुद्द दिल्लीच्या शाहीने घेतलं, मुघलांनी घेतलं आणि कुठेतरी मुघलांना प्रचंड धोका या ठिकाणी जाणवायला लागला. दक्षिण स्वारीनंतर पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत सर्व दक्षिणेचा भारताचा जो खालचा ब्लॉक आहे तो जवळजवळ वेंकोजी राजे, काही पोर्तुगीज, डच व काही स्थानिक पाळेगारांची संस्थानं सोडली तर संपूर्णच्या संपूर्ण प्रदेश हा छत्रपतींच्या स्वराज्याच्या आधिपत्याखाली आला होता, मराठ्यांच्या आधिपत्याखाली होता आणि याचाच फायदा निश्चितच भविष्यात झाला. दक्षिणेमधले डच, पोर्तुगीज, इंग्रज हे जे व्यापारी म्हणून आले होते यांना प्रचंड मोठा वचक या ठिकाणी बसला आणि त्याचबरोबर हिंदू राजांना एक संरक्षण असं वातावरण या ठिकाणी मिळलं. हिंदू राजे स्वतःला एक संरक्षित मानू लागले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं सार्वभौमत्व महाराजांनी कुठेही हलून दिलं नाही. महाराजांनी त्यांचं सार्वभौमत्व टिकून ठेवलं आणि हिंदू राजांना ताकद दिली. त्याचबरोबर आदिलशाही जवळपास नष्टच झाली. 65 ते 70% आदिलशाही महाराजांनी जिंकून घेतली आणि खिळखिळी करून ते आदिलशाहीला सोडलं की पुढच्या टप्प्यामध्ये एका घासात आदिलशाही संपून टाकायचे असा नियोजन. जर मी आजही स्टेटमेंट करतो, जर मुघलांच्या आक्रमणाची बातमी छत्रपतींपर्यंत आली नसती तर महाराजांनी त्या कर्नाटकच्या मोहिमेमध्ये आदिलशाही पूर्ण संपवली असती आणि दक्षिणेमध्ये कुतुबशाह आणि मराठे हे दोनच सर्वात ताकदवर अशी राज्य त्या ठिकाणी राहिली असती. पायदळ जवळजवळ 80,000 पायदळाची भर पडली. घोडदळामध्ये 50,000 घोडदळ महाराजांकडे उत्तम जातीचे घोडे आणि तसलेच लढवय्ये महाराजांच्या स्वराज्यामध्ये या ठिकाणी सामील झाले. तोफखानाचा आकार 3 पट झाला. डचांच्या, पोर्तुगीजाच्या मदतीमुळे अत्याधुनिक दारुगोळा त्या ठिकाणी मिळाला. नौदल आणि आरमार, खरं तर हा प्रचंड मोठा विषय आहे. आपण महाराजांना फक्त गडकिल्ल्यांवरती पाहतो की गडकिल्ल्यांवरती महाराज खूप स्वराज्य लावलं, पण खऱ्या अर्थाने छत्रपतींनी भारतामध्ये आरमार किंवा नौदल याची मुहूर्त मिळवली आणि या दक्षिण दिग्विजयामुळे पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी या दोन्ही बाजूला छत्रपतींचा आरमार प्रचंड मोठ्या स्वरूपात ताकदवर आरमार, त्या काळातलं सर्वात शक्तिशाली आरमार म्हणून छत्रपतींचं आरमार या ठिकाणी उदयास आलं. खऱ्या अर्थानं जर अनेक माझे मित्र पायरेट्स ऑफ कॅरेबियन हा पिक्चर कधी पाहिला असेल तर एका पिक्चरमध्ये संभाजी आंग्रे म्हणून एक पायरेट्स दाखवलं जातो. पायरेट्स लुटारू, ब्रिटिशांनी मराठ्यांच्या नौदलाला लुटारू म्हणून संबोधलं. त्या काळामध्ये अरब समुद्र असेल किंवा बंगालचा उपसागर असेल या ठिकाणी परवाने घेण्यासाठी म्हणजे जहाजातून प्रवास करणं किंवा जहाजातून व्यापार करणं याचा परवाना घेण्यासाठी मराठ्यांच्या नौदलाची किंवा मराठ्यांची परवानगी घ्यायला यायची. इतकं मोठं प्रचंड ताकद या कर्नाटकाच्या मोहिमेतून या आरमाराला मिळालं आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांची दक्षिण दिग्विजय मोहीम प्रचंड यशस्वी झाली.
परतीच्या मुत्सद्दीपणामध्ये महाराजांनी काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्या की आदिलशाही हस्तगत करण्याचा एक प्रयत्न करून बघायचा, एक झडप मारायची आणि आदिलशाही जिंकायचीच असा प्रयत्न महाराजांनी केला. त्याच्यामध्ये विजापूरमध्ये जो बादशाह होता त्याचं नाव सिकंदर आदिलशाह, हा विजापूरचा त्यावेळेचा आदिलशाही बादशाह होता. बहलूल खान हा जो त्याचा वजीर होता, त्याच्या मृत्यूनंतर जमशीद खान नावाचा वजीर हा कारभारी चाला होता. त्याला जमशीद खानालाच महाराजांनी फोडलं. जो आदिलशाह होता त्याचा वकिलालाच फोडलं. त्याला 6 लाख रुपयाची लाच दिली आणि विजापूर हस्तगत करायला प्रयत्न केला. पण ऐन मोक्याच्या वेळी मसूद खान नावाचा हा जो एक सरदार होता, याला या गोष्टीची कुणकुण लागली आणि त्यांनी जमशीद खानाला कैद केलं आणि स्वतः वजीर बनला. आणि त्या आदिलशाहीवरचा तो जो महाराजांचा एक प्रयत्न होता तो कुठंतरी फसला. खऱ्या अर्थाने फसला नाही म्हणता याचं, पण कुठंतरी आदिलशाहीला जबरदस्त वचक बसली की परत महाराजांच्या नादी लागायचं नाही. एवढं मोठं स्वराज्य महाराजांनी केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये महाराजांसोबत सैरसेनापती हंबीरराव मोहिते होते. यांनी विजापूरपर्यंत अशी मजल मारली की विजापूरच्या जवळचा देऊरचा किल्ला हंबीरराव मोहितेंनी एका दिवसात घेतला. प्रचंड मोठा किल्ला घेण्याचं धाडस महाराजांनी केलं आणि विजापूरच्या वेशीपर्यंत येऊन महाराजांनी त्यांना वचक बसवला की पुन्हा आमच्या नादी लागायचं नाही, स्वराज्याच्या नादी लागायचं नाही, स्वराज्याच्या हद्दीत घुसायचं नाही. असा प्रचंड विस्तार किंवा प्रचंड एक स्वराज्याचा त्या ठिकाणी महाराजांनी विस्तार केला आणि स्वराज्याची एक वचक संपूर्ण दक्षिण भारतात बसवली. आणि या वचकेमुळेच भविष्यामध्ये ज्यावेळेस राजाराम महाराजांनंतर थोरले शाहू महाराज गादीवरती बसले, शाहू महाराजांनी दक्षिणेतल्या ताकदीवरती उत्तरेमध्ये आटके पार मराठ्यांचे झेंडे रोवले. याला कुठेतरी कारणीभूत छत्रपतींची विस्तारवादी ही भूमिका महत्त्वाची आहे. नंतर महाराज साधारणतः 1678-1679 दरम्यान पन्हाळगडावर पोहोचले आणि खऱ्या अर्थानं एक टेक्निकली दक्षिण दिग्विजय मोहीम संपली. पण याच काळात महाराजांनी व्यंकोजी राजांना सुद्धा बळकटी दिली. आपला सावत्र भाऊ असेल तरीही व्यंकोजी राजांसाठी महाराजांनी अनेक मोठ्या तजवीजा करून ठेवल्या. तजवीजा म्हणजे त्या काळात काय भेटवस्तू यायची तर बेंगलोर, पासकोट, सिलकोट असा 5 लाखाचा जो प्रदेश आहे, व्यंकोजी राजांची पत्नी दीपाबाई साहेब यांना चोळी बांगडी म्हणून तो प्रदेश दिला. त्याचबरोबर जिंजीजवळची कोलेरून नावाची नदी आहे, त्या नदी हद्द केली आणि त्याच्या पलीकडचा पूर्ण प्रदेश हा तंजावरच्या व्यंकोजी राजांना भेट म्हणून दिला. तिरुमलवाडी आणि जिंजीजवळचा 7 लाखाचा प्रदेश आपला व्यंकोजी राजे हे भाऊ होते, छोटे भाऊ होते, त्यांना दुधभात म्हणून गिफ्ट बरं का, त्या काळातले गिफ्ट. आपण आज म्हणतो की मी हे गिफ्ट घेतलं ते गिफ्ट घेतलं, पण खऱ्या अर्थानं त्या काळी दूधभात किंवा चोळी बांगडी, जर महिला असेल, मुलगी असेल तर तिला, स्त्री असेल, राजस्त्री असेल तर तिला चोळी बांगडी आणि छोटा भाऊ असेल तर त्याला दूधभाताकरता खर्चासाठी 7 लाख होनांचा प्रदेश व्यंकोजी राजांनी दिला. आणि अशा प्रकारे महाराजांनी स्वतःचं साम्राज्य तर बळकट केलं, पण दक्षिणेमध्ये आपल्या भावाचं साम्राज्य सुद्धा सार्वभौम करून ताकदवर करून ठेवलं. आणि शेजारचे जे शत्रू होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने डच, पोर्तुगीज, इंग्रज यांना वचक बसून त्याच्याही साम्राज्याला एक प्रकारची बळकटी आणण्याचं काम छत्रपतींनी केलं. या दक्षिण दिग्विजयाचा हा खरं तर प्रवास मांडत असताना कुठेतरी छत्रपतींच्या पश्चात त्यांच्या मृत्यूनंतर ज्यावेळेस दुसरे छत्रपती शंभूराजे आले, त्यांनी सुद्धा दक्षिणेची मोहीम आपल्या अल्पकाळातल्या स्वराज्यातल्या, त्यांचा जो अल्पकाळ होता 8-9 वर्षाचा कालावधी, यामध्ये छत्रपती शंभूराजेने सुद्धा हा दक्षिण दिग्विजय परत केला आणि स्वराज्याची तिथली जी विस्कटलेली घडी होती ती पुन्हा जागेवर बसवली. त्याचाच फायदा छत्रपती राजाराम महाराजांना झाला. मोगलाविरुद्ध लढण्यासाठी प्रचंड आर्थिक ताकद या दक्षिण भागातून मिळत होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुशल लढाऊ असं मनुष्यबळ या दक्षिणेतल्या प्रांतातून आपल्या स्वराज्याकरता मिळालं. सजन, सुफलाम अशी ती भूमी होती, ज्या भूप्रदेशातून प्रचंड मोठं उत्पादन मिळत होतं, प्रचंड मोठं उत्पन्न स्वराज्याकरता मिळत होतं. एक कर हा महाराजांना स्वराज्याला मिळत होता. तो कर, त्याचं जे उत्पन्न आहे ते अगदी राजाराम महाराजांपर्यंत कायम होतं. छत्रपतींचं, राजाराम महाराजांचं ज्यावेळेस रायगडावरून ते खाली दक्षिणेला निघाले त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या तत्कालीन हिंदू संस्थानिकांसोबत एक चांगले संबंध ठेवले होते, त्यामुळं मुघलांनी ज्यावेळेस रायगडाला वेढा दिला आणि रायगड ज्यावेळेस पडला त्यानंतर सुद्धा छत्रपती राजाराम महाराज जिंजीला 3 महिने प्रवास करत सुखरूप पोचले. कुठेही त्यांची कुठे आहेत याची कुठल्याही स्वराज्याच्या विरोधकाला किंवा स्वराज्यावरती आला शत्रूला कळली नाही. याचं कारण छत्रपतीने त्या दक्षिण दिग्विजयामध्ये केलेला विस्तार आणि तिथल्या स्थानिक संस्थानिकांसोबत ठेवलेले संबंध, या गोष्टीला कुठेतरी हे श्रेय जातं. आणि त्यानंतर आला छत्रपती शाहू महाराजांचा काळेकार. खऱ्या अर्थानं मी पुन्हा एकदा ते वाक्य वापरतो, अहत तंजावर तहत पेशावर. तंजावर जी हद्द महाराजांनी निश्चित केली होती, तंजावर हे प्रांत मराठ्यांचं, तिथून जी हद्द महाराजांनी निश्चित केली होती ती तंजावरची प्रांत पेशावर म्हणजे आजचं पाकिस्तानचा टॉपचा वरचा भाग जो अफगाणिस्तान किंवा हिंदकुश रांगेपर्यंत जातो तो पेशावरपर्यंतचा, आणि कटक म्हणजे ओडिसा, भुवनेश्वर या जवळचा कटकचा भाग
अटक से कटक तक, म्हणजे कटकपासून तर अटक हा इराणच्या बादशाह नादिरशाह याच्यापर्यंतची हद्द, तिथपर्यंत मराठी साम्राज्य पोहोचवण्याचं काम या छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या काळाखाली झालं. आणि ह्या सर्वांचा बेस मला असं वाटतं, वैयक्तिक अभ्यासक म्हणून, मी कुठेही शिवव्याख्याता म्हणून नाही, पण मी एक अभ्यासक म्हणून सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचं दक्षिण दिग्विजयाचं जे धोरण होतं, छत्रपती शिवरायांनी ज्या अतिशय सूचकपणे किंवा एक भविष्यातील द्रष्टेपणाने घेतलेला निर्णय होता, कुठेतरी त्याचा बेस हे स्वराज्याचं हायटाईड होण्यासाठी, मराठा साम्राज्य भारताचं सर्वात ताकदवर साम्राज्य, एक वेळ अशी होती की 4-4 बादशे मराठ्यांनी बदलले आणि मराठा ठरविल तो बादशाह, मुघल बादशाह, इथपर्यंत वेळ येण्याचं कारण कुठंतरी हा दक्षिण दिग्विजय होता असं निश्चित मला वाटतं. आणि याचा पाया हा दक्षिण दिग्विजय आहे असं मला वाटतं. खरं तर हा विषय प्रचंड मोठा आणि अभ्यासाचा विषय आहे, पण माझ्या अभ्यासाला आणि माझे गुरुवर दुर्गमेश मांडे सर असतील किंवा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज इतिहास संशोधक अभ्यासक भई चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश गावडे असतील किंवा गड किल्ले सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून मी जो अभ्यास किंवा जो मार्गदर्शन मला मिळतं अनेक मान्यवरांचं, त्यांच्या माध्यमातून हा छोटासा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आणि खरं तर ही मोहीम 2 वर्षाची मोहीम आहे. मी नेहमी सांगत असतो की छत्रपतींचं चरित्र आपण काही पानांमध्ये किंवा काही छोट्या पॅराग्राफमध्ये न वाचता, प्रचंड ज्या व्यक्तीला 50-55 वर्षाचं आयुष्य लाभलं, त्यातला जर हा 2 वर्षाचा अभ्यास केल्यावरती जर एखादा मोठं ग्रंथ निर्माण होऊ शकतो किंवा त्या ठिकाणी 2 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठा विस्तार होऊ शकतो, तर महाराजांचं चरित्र हे प्रचंड अभ्यासनाची गरज आहे. महाराजांचं चरित्र हा एक PhDचा विषय आहे, पण चरित्रामध्ये एक गोष्ट वेगवेगळ्या PhDची आहे. आणि आपण या ठिकाणी अशा अर्थानं छत्रपती दिग्विजय जर पाहिला तर त्यामध्ये महाराजांचे मुत्सद्दीपणा, महाराजांची धोरणं, महाराजांचं गुप्तहेर खातं, महाराजांची यंत्रणा याचा जर अभ्यास केला तर प्रचंड मोठा अभ्यासाचा विषय आहे. माझ्या अल्पमतीला किंवा माझ्या अभ्यासाने मी जे मांडण्याचा प्रयत्न केला, या ठिकाणी दक्षिण दिग्विजयामधला अतिशय अल्प परिचय मी आपल्यासमोर एक ओझं आणलेला आहे. भविष्यात निश्चितच याच्यावरती माझा अजून अभ्यास चालू आहे आणि लवकरच याच्यात मी चांगलं काम करून आपल्या सर्वांसमोर आणखीन चांगल्या प्रकारे मांडण्याचा परत प्रयत्न करील. पुनश्च एकदा या ठिकाणी माझे मित्र निखिलजी थोरवे, त्यांची टीम, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला हे व्याख्यान आपल्यासमोर मांडण्याची संधी मिळाली, ते माननीय संदीपजी गाडे, स्वीकृत नगर सदस्य, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी माझे विचार, माझा हा दक्षिण दिग्विजयाचा विषय मांडण्याची संधी मिळाली. मी त्यांचं ऋण व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी अतिशय, खरं तर आजकाल कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सर्वांनी ऑनलाईन आता व्याख्यानमालांचं एक प्रचंड चालू आहे की आता मोठ्या प्रमाणात एकत्र येऊ शकत नाही. खरोखर सर्वांनी टाळावं ते. महाराष्ट्रामध्ये नवीन भारतामध्ये कोरोनाची 2री-3री लाट येण्याचं प्रचंड चालू झालेलं आहे. अतिशय भयानक परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये स्वतःची काळजी सर्वांनी घ्यावी, सर्वांनी सुरक्षित राहावं. मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करेल की माननीय संदीपजी गाडे साहेब असतील यांनी अशा व्याख्यानमाला आयोजित केल्या, ज्या माध्यमातून घर बसल्याला आपल्याला अनेक विषयांना हात घालताना अनेक चांगले विषय आपल्या समोर थेरगाव सर्वांगीण विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून असेल किंवा या व्याख्यानमालाच्या माध्यमातून असेल, आपल्या सर्वांसमोर आलेला आहे. आणि अशा प्रकारच्या अभ्यास करत असताना, अशा प्रकारच्या गोष्टी मांडत असताना आमच्यासारख्या संशोधकांना, आमच्यासारख्या अभ्यासकांना कुठेतरी इतिहासाची एक उजळणी तुमच्यासमोर मांडण्याचा व्यासपीठ माननीय संदीपजी गाडे यांच्या माध्यमातून मिळतं. पुनश्च एकदा गाडे साहेबांचं मी ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर माझे मित्र ज्यांच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली, निखिल थोरवे आणि त्यांची 4CLAPS टीम, 4CLAPS डिजिटल कन्सल्टन्सी टीम, खरोखर मराठी युवकांनी केलेलं एक मोठं धाडस, एक कौतुकाचं पाऊल या ठिकाणी मला असं वाटतंय आणि त्यांचंही मी ऋण व्यक्त करतो. आणि कोणाचे काही प्रश्न असेल तर निश्चित सर्वांनी या ठिकाणी विचारा. मी या ठिकाणी माझ्या व्याख्यान म्हणण्यापेक्षा अभ्यासपूर्ण मांडणीचं थोडंसं थांबवतोय, पण काही कोणाचे प्रश्न असेल तर विचारू शकता. आपण आता शेवटाकडे जाऊयात. या ठिकाणी अनेक सहकाऱ्यांनी पाहिलेलं आहे, अनेक सहकारी माझे या ठिकाणी आहेत. सर्वांना मी माफी मागतो, कारण की व्याख्यानामध्ये कोणाचं नामोल्लेख करणं शक्यच होत नाही आहे. या ठिकाणी एक माननीय दत्ताजी उबाळे यांनी राजांचं कार्य, महाराष्ट्र राज्याबरोबर इतर प्रांतात किती मोठं आहे या व्याख्यान लक्षात मान्य आहे, पण महाराजांचं कार्य फक्त महाराष्ट्र किंवा कर्नाटक नव्हतं, दिल्लीपर्यंत महाराजांनी गाजवलं होतं. आणि असंही अभिमानाने सांगतो की दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, असं जे एक कवितेमध्ये आहे जे महाराष्ट्रामध्ये, की दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. नवे दिल्लीच्या तख्तावरती महाराजांनी ज्या प्रकारे आपलं वर्चस्व दाखवलं, छत्रपतींच्या मराठा स्वराज्याने केलं, कुठंतरी याची मूर्तवेळ महाराजांच्या या चरित्राच्या अभ्यासातून होती आहे.
मी पुनश्च एकदा सर्वांचं आभार मानतो आणि माझं व्याख्यान या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भवानी.